रोजची चपाती भाजी नको वाटते का? आणि रोज-रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं? मग मस्तपैकी ना अशी एकच रेसिपी करायची जी खायला आणि बनवायला दोन्हीही खूप सोपी. चला तर मग आजची रेसिपी बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथं बघा मी 2 ते 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आणि ते बारीक चिरून घेतले. तर मी चॉपरमध्ये घालून ते बारीक करून घेते जेणेकरून ते एकसारखे होतील आणि अगदी पटकन पण होतील. ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला घातला. त्यानंतर पाव चमचा मी हळद, थोडासा चाट मसाला घातला, चिमूटभर हिंग घालायचा आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, अर्धा चमचा ओवा हातावरती घ्यायचा आणि थोडासा घसकटून घालायचा. ओव्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही तो स्किप पण करू शकता. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. कांदा आपण बारीक चिरून घेतला आणि मीठ पण घाललं त्यामुळे बऱ्यापैकी कांद्याला पाणी पण सुटतं. अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. त्यानंतर मिरची, लसूण आणि आलं ह्यांची ठेचून घेतलेली पेस्ट वापरली. ह्यामध्ये 2 ते 3 मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं. 2 चमचे आपण त्याच्यामध्ये तेल घालूयात. तेलामुळे आपली रेसिपी ना ती अगदी छान सॉफ्ट आणि मऊ पण व्हायला मदत होते. आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. जे काही मसाले आपण टाकले होते, ते सगळे कांद्याला चांगले मिक्स झाले पाहिजेत आणि त्यामुळं काय होतं बऱ्यापैकी मसाले, कांदा, कोथिंबीर आणि मीठ ह्याच्यामुळे छानपैकी असं पाणी पण सुटतं. हे सगळं बघा चांगले मसाले चोळून घेतले आणि बऱ्यापैकी हे ओलसर पण झाले. 2 मिनिटं ना असंच ठेवायचं म्हणजे जेवढं पाणी सुटतं ना तेवढं पूर्ण सुटून द्यायचं आणि आता बघा 2 मिनिटं झाली. छानपैकी असं ओलसर पण झाले. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं. सुरुवातीला लगेच 2 वाटी पीठ घालण्यापेक्षा ना मी 1 वाटी पीठ घालते आणि 1 वाटी पीठ आहे ना ते शिल्लक ठेवते. आता हे सगळं पीठ पण ह्या कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांद्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ओलसरपणा असल्यामुळं लगेच पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. हे सगळं बघा चोळून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. आता बघा हे पीठ चांगलं मिक्स झालंय, पण भरपूर कांदा झालेला आहे. त्यामुळे मी राहिलेलं पुन्हा जे 1 वाटी पीठ होतं ते घातलं आणि थोडंसं म्हणजे 1-2 चमचा पीठ मी शिल्लक ठेवलं. तुम्हाला जर आवश्यकता वाटेल तुम्ही 2 वाट्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण पीठ घालू शकता. आता कसं कांदा किती घेतलाय किंवा कांद्याचं प्रमाण किती याच्यावरती देखील आपलं गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. पण पीठ खूप पण घालू नका जेणेकरून अगदी पीठ-पीठ लागल्याने कांद्याचा जी काही टेस्ट आहे ती अजिबात येणार नाही. असं होता कामा नये म्हणून मी अगदी परफेक्ट प्रमाणात पीठ घातलं. थोड्यासा पाण्याचा हापकारा मळून एक छानपैकी असा मऊसूत गोळा मळून घेतला. गोळा आहे ना तो दिसायला पण खूप छान दिसतोय. कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर घातली आणि हे जे मसाले घातले ना ह्यामुळे ही रेसिपी खूप खमंग लागते. तर परफेक्ट असा माझा गोळा मळलाय. मी जास्त पाणी पण घातलं नव्हतं. तर गोळा मळल्यानंतर आपण लगेचच ही रेसिपी बनवायला सुरू करून घ्याल. आता आपण याचे उंडे बनवून घेऊयात. तर आता आपण जेव्हा याचे गोळे किंवा उंडे करतो ना, तर तेव्हा ते फार मोठे किंवा फार छोटे नसावे, तर मध्यम आकाराचे करावे. तर आज आपण ना मस्तपैकी कांद्याचा पराठा करतोय, फक्त गव्हाचं पीठ वापरून. याआधी आपण बरेच वेगळे पिठं वापरून पण पराठे केले होते. पण आजचं फक्त पीठ आपण गव्हाचं पीठ वापरतो. त्यामुळे ही रेसिपी खायला पण खूप मस्त आणि हेल्दी आहे. आता हा उंडा गव्हाच्या पिठामध्ये छान घोळवून घेतला आणि हा लाटून घेतला. जेव्हा केव्हाही कोणतेही पराठे करतो, तेव्हा पराठे नेहमी थोडे जाडसर लाटायचे. त्यामुळे काय होतं खायला खूप मस्त आणि अगदी मऊ लुसलुशीत लागतात. ते वातड होत नाहीत. त्यामुळे ही टिप पण लक्षात ठेवा. पराठे लाटून तयार झाले. आता एका डब्याच्या झाकणाने मी याला गोलाकार आकार देते. कारण ते दिसायलाही खूप सुंदर वाटतात आणि खातानाही खूप छान वाटतात. त्यामुळे मी गोलाकार आकार देते. पण तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल, तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे ती स्किप पण करू शकता. तर याच्यामुळे काय होतं अगदी मस्त गोलाकार पराठे आणि एकसारखे पराठे आपले तयार होतात. तर छानपैकी पहिला पराठा बघा माझा तयार झाला. हा बऱ्यापैकी जाडसर पण आहे आणि एकसारखा पण पराठा लाटून तयार झाला. आता आणखीन एक पराठा आपण लाटून घेऊयात. पराठा करायची पद्धत खूप सोपी आहे. आता बऱ्याच जण मुलांना रोजच्या रोज टिफिनला चपाती भाजी किंवा भाकरी भाजी नको असते. अशा वेळी काय वेगळं करायचं तर नक्कीच ही रेसिपी करू शकता. ह्यामध्ये भरपूर कांदा आहे त्यामुळे भाजीची गरज नाहीये. वरून फक्त गरम-गरम तूप लावायचं किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत ना खायला खूप छान लागतं. तुम्ही दही, टोमॅटो केचप अगदी कशासोबतही मुलांना खायला देऊ शकता. इतकी छान रेसिपी लागते. तर सगळे पराठे अशा पद्धतीने बनवून घेतले. तवा छान गरम करून घेतला. थोडंसं तेल टाकायचं आणि हे पराठे छानपैकी दाबून शेकून घ्यायचे म्हणजे त्याला छान असे डाग पण पडतात. इथं मी तेल वापरले. तुम्ही हवं तर बटर किंवा मग तूप काहीही वापरू शकता. जर तुम्हाला आवडते तर तुम्ही नक्की वापरू शकता. आता हे पराठे ना अगदी पटकन भाजून तयार होतात. तुम्ही एका वेळी ह्या तव्यामध्ये 2 किंवा 3 पण पराठे भाजून घेऊ शकता. जेणेकरून वेळेची आणि गॅसची दोन्ही पण बचत होऊ शकते. तर छानपैकी तेल लावून घेतलं आणि उलथाण्यानं बघा थोडंसं प्रेस करून घ्यायचं. त्यामुळं काय होतं, ते त्याला छान डाग पण पडतात आणि क्रिस्पीनेसपणा पण आपल्या ह्या पराठ्यांना येतो. तर हे कांदा पराठा ना खूप खायला मस्त लागतो. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. पण ही पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. नाश्ता असू दे, मुलांचा टिफिन असू दे, अगदी कधीही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर सगळे बघा माझे पराठे बनवून तयार झाले. गरमागरम पराठे मी दही आणि त्यासोबत टोमॅटो केचप दिले. तुम्ही हवं तर लिंबाच्या लोणच्यासोबत पण ही रेसिपी सर्व्ह करू शकता. तर आजचे हे पराठे कसे वाटले हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा अशाच रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.